बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। आजच भेट द्या। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या या मंदिर परिसरामध्ये असलेल्या तलावामध्ये जीपी कॉलेजचा एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। जो मुलगा विद्यार्थी बुडालेला आहे त्याचे जे नाव आहे ते सुरंजन शेंडगे वय 16 आणि तो मूळचा फलटणचा राहणारा आहे आणि तो या ठिकाणी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आहे। आज सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी 3 मित्र या सिद्धेश्वर मंदिर परिसरात आले। त्यापैकी जे 2 मित्र होते ते त्या ठिकाणी कोपऱ्याला थांबले। त्यापैकी एका मित्राने उडी मारली। तो पोहत या ठिकाणी येत होता। पोहत येत असताना तो मित्र म्हणजे जो शेंडगे नामक जो मित्र आहे तो या ठिकाणी बुडत असल्याचं त्याला त्या दुसऱ्या एका मित्राला लक्षात आलं। त्यानंतर तो पळत त्या ठिकाणाहून मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने आला आणि तो तिसरा जो मित्र होता त्याचा शेंडगेचा तो याच ठिकाणी अमृतलिंगाजवळ थांबलेला होता। तो व्हिडिओ काढत होता। शेंडगे हा जो विद्यार्थी आहे तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या तिसऱ्या मित्राने देखील उडी मारली, मात्र त्याला देखील पोहता येत नसल्याचे कळताच बोट आली आणि त्याने त्या दुसऱ्या एका मित्राला बाहेर काढलं। मात्र जो शेंडगे नामक जो विद्यार्थी होता, जो युवक होता, तो मात्र या ठिकाणी पाण्यात बुडालेला आहे। त्याचं जे शोध कार्य आहे अग्निशामक दल या ठिकाणी घेत आहे आणि ही घटना आज रविवारी 4च्या दरम्यान घडल्याचे त्याचे मित्र सांगत आहेत। आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये शिकणारा हा सुरंजन शेंडगे या विद्यार्थ्याचा शोध आता या तलावातून घेत आहे। एकूण जे 3 विद्यार्थी होते त्यामध्ये आयुष शीतलकुमार माळवतकर राहणार अवंतीनगर, रुपेश बेलेराव राहणार निराळे वस्ती आणि सुरंजन शेंडगे हे 3 विद्यार्थी या ठिकाणी आले। त्यापैकी सुरंजन शेंडगे हा 16 वर्षाचा युवक या ठिकाणी बुडालेला आहे आणि ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना देखील देण्यात आलेली आहे। फौजदार चौडीचे पोलीस देखील आलेले आहे आणि संध्याकाळचे आता जवळपास 6:30 वाजलेले आहेत आणि त्याचा बचाव या ठिकाणी सुरू आहे। शोधकार्य मोहीम या ठिकाणी अग्निशामक दलाकडून सुरू आहे। याचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकी घटना कशी घडली हे सविस्तर माहिती पोलीस तपासात आता समोर येणार आहे। मात्र सुरंजन शेंडगे या 16 वर्षाच्या युवकाचा या ठिकाणी अग्निशामक दलाकडून शोध घेण्यात येत आहे आणि गळ टाकून त्या ठिकाणी त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र तो अद्याप हाती लागलेला नाही आहे। एकंदरीत त्याच्या मित्रांनी देखील ही घटना पोलिसांना सांगितलेली आहे। जवळच्या अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर।
संपर्क करा 9730 55 88 55 72 49 07 41 84.